दादा साहेब गवई चैरिटेबल ट्रस्ट द्वारा संचालित लोटस इंग्लिश स्कूल में 31 अगस्त को तान्हापोला सजावट स्पर्धा का आयोजन किया गया। 19 साल पहले पूर्व लेडी गवर्नर कमलाताई गवई की संकल्पना से स्कूली बच्चों में कृषि प्रधान भारत में किसानों की स्थिति पर जागृति निर्माण करने हेतु तान्हापोला सजावट स्पर्धा का आयोजन हर साल किया जाता है। 31 अगस्त शनिवार की सुबह लोटस इंग्लिश स्कूल में तान्हापोला स्पर्धा का आयोजन किया गया। इसी कार्यक्रम में निबंध स्पर्धा, शुद्ध लेखन स्पर्धा का भी आयोजन किया गया था। इस कार्यक्रम में प्रमुख अतिथि वैशाली सुपले, जोगिता कुंडटकर मौजूद थे। कार्यक्रम की शुरुआत बैलों की पूजा कर श्रीफल फोड़कर की गई। अतिथि भाषण में वैशाली सुपले ने कहा कि बच्चों की कल्पकता पर जोर देने के लिए यह उपक्रम सराहनीय है। बच्चों के गुप्त गुणों को निखारने के लिए ऐसे उपक्रमों से बच्चों के विकास में कारगर होते हैं। I am very happy because I am come for as a chief guest. She has been appointed me as a chief guest. So I am very happy to give the marks to those children who had made their handmade all the cows and the buffaloes, because it is a pola. Okay, and this pola is a big message to all the people who had been taking this advantage in working, that these cows, they are the आज आपण असं म्हणू शकतो की ते आपल्या भारतासाठी किती काम करतात आणि ते आपल्या नुसतं शेतकऱ्यांसाठी दे आर नॉट हेल्पफुल टू फार्मर्स ओनली, बट दे आर हेल्पफुल टू ईच अँड एव्हरी पर्सन. अँड हे एपिक ह्या मुलांच्या द्वारे आम्हाला कळलं आज. मी खूप आज आभारी आहे मॅडमची पण, आणि ह्या लोटस शाळेबद्दल सुद्धा मी आभारी आहे, आणि या मुलांबद्दल सुद्धा मी खूप व्यक्त करते आभार की या मुलांनी, छोट्या मुलांनी आपल्या हाताने तयार केलेले आहे. अतिथियों ने बच्चों द्वारा बनाए गए बैलों की सजावट को देखकर उन्हें गौरवान्वित कर पारितोषिक वितरण किया, जिसमें पहले स्थान पर अथर्व तायडे, दूसरे स्थान पर साक्षी मंडले, तीसरे स्थान पर कावेरी गढ़पाल, चौथे स्थान पर शबनम जानीवाले, पांचवें स्थान पर खुशी साखरकर। इन्हें अतिथियों द्वारा पारितोषिक दिया गया। और शुद्ध लेखन स्पर्धा में पहले स्थान पर चेतन बेलसरे, दूसरे स्थान पर संचिता मडावी, तीसरे स्थान पर सावित्री दहीकर, चौथे स्थान पर कबीर जानीवाले, पांचवें स्थान पर मनीष डोलस। इन बच्चों को पारितोषिक देकर गौरवान्वित किया गया। इस कार्यक्रम में किसानों की वेशभूषा में ऋतुराज और प्राशिक तायडे सहभागी थे। टीचर आहे, तर आपल्या स्कूलमध्ये, लोटस स्कूलमध्ये दरवर्षी आपण तान्हापोळ्याचा प्रोग्राम आयोजित करतो। या ठिकाणी आपण दरवर्षी हा उपक्रम घेतो, कारण लहान मुलांमध्ये अभ्यासाव्यतिरिक्त देखील काही सुप्त गुण असतात, तर ते सुप्त गुण बाहेर निघाले पाहिजे यासाठी, किंवा त्यांची क्रिएटिव्हिटी जागृत झाली पाहिजे यासाठी हा आपण दरवर्षी उपक्रम घेत असतो। तर यातून लहान मुलांमध्ये आणि त्यांचे पालक किती इंटरेस्टेड असतात हे आपल्याला इथे दिसत आहे की वेगवेगळ्या छोट्या मुलांनी नर्सरी आणि KG1, KG2 हे तर अगदी छोटे मुलं असतात, परंतु त्यांचे पालक देखील तेवढे जागरूक असतात आणि त्या मुलांमध्ये आत्तापासून जी क्रिएटिव्हिटी निर्माण होते ती त्याच त्यांच्या एजपासनं। आणि अभ्यासाव्यतिरिक्त, अभ्यासात तर वर्षभर तर अभ्यासाचा उपक्रम किंवा अभ्यास त्यांना करावाच लागतो, परंतु ते त्यांच्यामध्ये क्रिएटिव्हिटी जागृत करण्यासाठी हा उपक्रम आहे आणि दरवर्षी आपण आयोजित करतो। यामागचं हेच कार्य सांगायचा उद्देश म्हणजे की जसं आपण इतरही प्रोग्राम घेतो तर मुलांची क्रिएटिव्हिटी आपल्याला दिसून येण्यासाठी आपण हा प्रोग्राम आयोजित करतो आणि विद्यार्थ्यांना एक चेंज मिळावा किंवा त्यांच्यातले सुप्त गुण इथे दिसावे, निदर्शनास यावे, हेच या प्रोग्रामच्या मागचं खरं कारण आहे आणि खरा उद्देश आपण इथे सांगितलं। इस कार्यक्रम में मुख्य अध्यापिका अर्चना चिंचोड़कर, शिक्षिका स्वाति देशमुख, पूनम रोडे, स्नेहा चोरबगार, मोनिका अढाऊ, मेघा देशमुख, वर्षाली कुकड़े, निकिता देवड़े, सीमा दिघाड़े, संयुक्ता वांखेड़े, रानी पटने, प्रतीक्षा निताले, मुकेश पटोरकर साहित्य अभिभावकों की उपस्थिति में तान्हापोला कार्यक्रम संपन्न हुआ। VCN न्यूज़ के लिए जितेंद्र कामड़े की रिपोर्ट।